ವೆಂಕಟರಮಣ पुन्हा येणाद्रू चमत्कारा माडसी मला माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणारा चमत्कार. हो कोणी माझं स्वप्न पूर्ण करेन ना, मी आयुष्यभरासाठी त्याची होईल. त्याच्यासाठी मी काही पण करेन. अरे ही तू काय मॅड आहेस का? हे असं कोण येतं? आणि हे काय कसला कागद आहे हा? धर तूच बघ. तुला स्पर्धेत भाग घ्यायचा होता ना मग? हा. त्याची रिसीट आहे. हे नाही तू अक्का कसला आवाज झाला? अरे काय झालं काय? पोरगी एवढी ओरडली कशाला? अर्जुना अरे जरा बघ. अरे या अर्जुन कुठे गेला एवढा रात्रीचा? अर्जुन अयो तुम्ही कुलूप लावलं होतं बाहेरून? हो इथे आपल्या मुली सेफ नाहीत म्हणून लावलं कुलूप. चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई नको घरी जाऊया बाबा, रात्र झाली. नको घरी जाऊ. घर कुठे मग इथे आहे घरी आहे तर पत्र चढावं लागेल. बाहेर थोडं येऊन नाही बाबा आज होत नाही. आज नको. आज वरच्या मधलं नको, खाली झोपूया. तर मधलं बरं आहे आपला. इथे झोपतो आम्ही, इथे झोपतो. लक्ष ठेवू माझ्यावर. अरे बरे आय ये ना तू रेवती. येळी अप्पा ते अंगावरूनच चालत गेली. तेवढ्यासाठी तू एवढ्या मोठ्याने किंचाळलीस मगाची? खूप मोठी येळी होती अप्पा. हौದು अप्पा ತುಂಬ ದೊಡ್ಡ. आता त्या रांगडे पाटील कसले पैसे घेतो? त्याच्या घरात उंदीर फिरतात. आता माहित नाही अजून कोणते कोणते प्राणी फिरतील. त्याला उद्या बघतोच मी. पण इथे एवढे उंदीर येतात कुठून? आपल्या खोलीत तर नाही येत. ते आपल्याला काय विचारून येतात काय? काय पण बोलते तू? हा गल्लारी, इथे त्यांना यायला कुठून तरी जागा असली पाहिजे. हेच शोधतोय मी. अयो ही खिडकी बंद करत नाही का तुम्ही? ಮಾಡ್ತೀವಿ. रोज नसते अम्मा, आजच राहिली. मी ನಿಲ್ಲು, ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. काय करायचं या माणसाचं? कधी पण कुठे पण असतो. हो ना अम्मा, याला काही काळ वेळ काही समजतच नाही. अरे पण कोण आहे आणि तो कधी आला इथे? रणजित आम्हाला नाही माहित अप्पा. अय्यो त्याला चांगला चोप दिला होता तरी पण तो कुठेही फिरतो आणि कुठेही झोपतो. आम्ही झोपलो होतो म्हणून आम्हाला काही कळलंच नाही. तरी त्याला मी उद्या बघतो. तुम्ही झोपा आता आणि दार खिडक्या लावून घ्या. चला लक्ष्मी. शी 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 कसलं घर हे, कसली माणसं की. इथे बदली व्हायच्या आधी कुठल्या तरी चांगल्या माणसाला आपल्यासाठी घर बघायला सांगायला पाहिजे होतं. शी शी. पण चांगलं आहे की घर. एकत्र कुटुंब असलेलं बरं.
घर नुसतं चांगलं असून चालत नाही लक्ष्मी, ते सुरक्षित पण पाहिजे. इथं काय धोका? माणसं तशी बरी कुठल्या अंगाने तुला ही माणसं बरी वाटतात? आता तो बोरमंडे दारुड्या माणूस, काय त्याचं नाव ते रणजित. शी 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 शी, त्याचं नाव घ्यायला पण मला किळस येते. तो सतत दारू पिऊन असतो. आपल्या घरात 2 तरुण मुली, त्यांच्या घरात एक छोटी मुलगी असते. तो तात्या मोठे मोठे ढोल वाजवतो. माझं खानदान असं, माझं खानदान तसं. मग अशी माणसं चालतात काय त्याला? न्यू शांत वाघेरी. मी तुम्हाला थोडं थंड दूध आणून देऊ का प्यायला? बरं वाटेल. मला हे घर सोडल्यावरच बरं वाटेल. पण तसं जर मी केलं तर तो तात्या म्हणेल की पळून गेला, त्याच्या अगदी मनासारखं होईल. लक्ष्मी, इथे आल्यापासून रेवतीच्या वागण्यात काही फरक वाटतो काय? जागा बदलली, मुली आपल्या शहरात वाढल्या, गावात सगळंच वेगळं, त्यामुळे असेल, पण रेवती माझ्यापासून काही लपवत नाही ना? तसं काही नाही, मला नाही वाटत तसं. तुला वाटत नसेल मग मला का सारखा संशय येतो की त्या दिवशी ती बाहेर गेली होती आणि तिने मला सांगितलं नाही? तुम्ही उगाच मनात काही आणू नका. आपल्या मुली आपल्यापासून काही लपवणार नाही. पोलिसाची नजर असते आणि पोलिसाचं मन. तसं काही असल्याशिवाय मला तसं वाटणारच नाही. मी लक्ष देईन. द्यायलाच पाहिजे. तो बोरमंडे टकल्या बेवडा माणूस माझ्या रेवतीच्या रूमच्या बाहेर झोपतो, तिथेच फिरतो. तो तात्या, त्याचा तो नातू अर्जुन, अयो व्यंकटरमणा, कुठे कुठे लक्ष देऊ मी लक्ष देईन, पण तुम्ही मुलींवर असा संशय घेऊ नका. त्यात तुम्ही त्यांच्या खोलीला कुलूप लावलं. मत येन माडबेकू, मला काळजी वाटते म्हणून लावलं. तुमची काळजी बरोबर आहे, पण असं कुलूप वगैरे लावून आपण आपल्या मुलींवर अविश्वास दाखवतो असं होईल. त्यामुळे त्या आपल्यापासून आणखी लांब जातील. मला शिकवू नका. कंदे नानू, मला त्यांना कसं ठेवायचं ते चांगलं माहितीये. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर मला तसं सांगा. मी नोकरी सोडून घरी बसतो. अय्यो बेडा, मी काळजी घेईन. मग घ्याच. आला बघा. हा बघ. अरे अर्जुना, अरे तू शिडी घेऊन कुठे गेलता? इथं बाहेरच गेलतो. अरे इकडे लोक गाड्या घेऊन बाहेर जातात, सायकली घेऊन जातात. तू शिडी घेऊन गेलता बाहेर, ते मी एवढं रात्री? काही वेळ आहे का नाही हो? अहो काय लय लांब गेलो नव्हतो, इथं मागं होतो. तू बरा आहेस ना? होय तात्या, हे काय शिडी ठेवली, आता झोपणार. कशाला गेलता खरं ते शिडी घेऊन? शिडी घेऊन कशाला जातात? वर चढायला. अहो तेच विचारते खरं, कशाला गेलता शिडी घेऊन? मदत करायची होती हे काला. अरे कुणाला मदत पाहिजे होती? ते ज्याला गरज होती. अहो अर्जुन भाऊजी, तात्या तेच विचारायल्यात, कुणाला हवी होती मदत? नाही वहिनी, ते मदत केल्यावर कोणाला सांगायचं नसते, तात्यांची शिकवण आहे, होय की नाही? हे बरोबर आहे, पण मला काय म्हणायचं की एवढे रात्रीला ते नाही आणि बी नाही बघा तात्या. तुम्ही शिकवलंय तर मी ऐकणार. अहो तुम्हीच सांगितलं ना, मग मदत केली की ह्या हाताचं ह्या हाताला कळतं का म्हणे. ओ अर्जुन भाऊजी, आता आम्हाला कळल्यावर काय होते? आम्ही काय बाहेरच आहे का? कुठल्या घरातलंच आहे ना? मग सांगा, काय भानगड आहे हो? वहिनी कुठली भानगड? काय तुम्ही? अग गबस की जरा. एक ते लेकरू कोणाला तरी मदत करायला गेलं, त्याला शाबासकी द्यायची सोडून तुम्ही सगळे त्याची उलट तपासणी घ्यायला वय. नाही, तसं नाही. हा तिकडे शिडी घेऊन बाहेर फिरालता, हो तिकडे वरती बोंबाम करतोय म्हणून विचारलं. झालं आता, सगळं झालं ना, मिटलं ना, बस झालं. तर आराम करा बघू. एक तू झोप, त्रास घेऊ नको. मी झोपतो. चला चला. ते गणपतीची तयारी करायची आहे की नाही समजत नाही. जोरात झाला पाहिजे गणपती. वय वय, या वर्षी का नाही आहो
आपण लई मोठा गणपती आणायचा, महाप्रसाद बी घालायचा, माझ्या लई मैत्रिणी जेवायला येणार आहेत बघा. हे सगळं करायला पैसे कुठून आणायचे? अहो कुठनं म्हणजे, आता अर्जुन भाऊजी आहेत की, ते करतील काहीतरी जुळणी. ए ग बस. हा हे बरं आहे. म्हणजे तो काढतोय धार आणि तुम्ही खा मलाई. तुम्ही हातभार लावा की जरा. तात्या मी काय कुठे कमवायला जाते का? मग कमवा. तुमचे सासूबाई बघा, आज सुद्धा 4 लोकांना काय पाहिजे ते करून देतात आणि संसाराला हातभार लावतात. तसं तुम्ही लावा की जरा हातभार. मग मी बी वाड्यातली कामं करतेच की. मग तेवढंच करा. तेवढाच ढोल पथक, झांज पथक, गाव जेवण वगैरे करायचं असेल ना तर तुमच्या नवऱ्याकडून पैसे घ्या. मग मी काय गप बसणार आहे का काय? माझा नवरा आणणारच आहे की मिळून पैसे. उद्या बघा ते पैसे आणून देतात की नाही माझ्या हातात. आणि आपला या वर्षीचा गणपती लय जोरदार होणार, एकदम विषय हार्ड आहे की नाही हो? ते होईल तेव्हा होईल, पण उद्या हरतालिका आहे, लक्षात असू दे. हरतालिकेचं व्रत करतात नवऱ्यासाठी. उद्या तरी नीट वाग त्याच्या संगत, नीट व्रत कर. म्हणजे मी नीटच वागतो त्याच्याशी, म्हणजे त्यांच्याशी हाय का? अच्छा. सुधारायची नाही. चला तात्या तुम्ही बी आराम करा. होय हो. अर्जुना, बोला की तात्या. अर्जुना, गणपती उत्सव पद्धतशीर व्हायला पाहिजे. परतपच्याने काही होईलच वाटत नाही. तू बी कर जरा प्रयत्न. तसं घरासाठी लय करतोयस, पण जरा हे बी बघ जमलं तर काही पैशाचं जुळणा बिळणं. करतो की तात्या. लई लोड टाकतोय का तुझ्यावरती मी? लोड कसला आलाय तात्या? तुम्ही हक्कानं सांगताय, आवडते मला. काळजी करू नका, तुम्ही झोपा निवांत, मी बघतो काय करायचं. हा तू पण झोप शांत. होय होय. कायम कायम आबरूचा पंचनामा कायम. हळूहळू सांग, आता झोपले उठेल ती. सारखं आपलं सोयरा उठल म्हणून एक शब्द बोलू देत नाही समाज. पण तू हळू सांग की बाई. ती नसताना मी असं कधी करायचो काय? ती नसताना काही विचारलं की पळून जायचा. आता थांबलोय नाही तर तुला जे सांगायचं ते सांग, फक्त हळू आवाज. माझा आवाजच एवढा आहे, मी एवढ्याच आवाजात बोलणार. रे बाई, तात्या उठली की. आता कळलं मला तुझा आवाज एवढाच आहे ते. मला बी आधी कळलं असतं की नाही तुमचा स्वभाव असा आहे तर मी लग्नच केलं नसतं तुमच्या सोबत. आता समजलं ना? बघ विचार कर. आता जायचे नाही मी कुठं पळून. तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं या घरात सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतंय मला, सगळ्यांचं. तू आहे की नाही, मध्ये मध्ये बोलायचं बंद कर, सगळं बंद होते बघ. त्यापेक्षा तुम्ही तुमची कामं नीट केली तर मला नाही बोलायला लागला कधी 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 म्हणून मला काय आणून दिलं नाही, कुठली हाऊस पूर्ण केली नाही माझी. काय पण बोलू नकोस. काय सोयऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाला की नाही तुला भेळ खायला घेऊन गेलो. सोयरा किती वर्षाचे माहितीये का आता? मग आता परत एकदा नाही तू. काय नको मला तुमची भेळ. राहू दे, अजून होऊ दे सोयरा मोठी. तुम्ही तुमची कामं फक्त नीट करा म्हणजे झालं. ते काय नाही, तुम्ही उद्याच्या उद्या जायचं आणि पैसे मिळवून आणायचं आणि तो गणपतीच्या पूजेचा मान मलाच द्यायचा. मीच करणार गणपतीची पूजा. ए बाई, तुला काय सोपं वाटतंय काय एका दिवसात पैसे मिळवणं? ते काय मला माहित नाही. हा, तुम्ही जर उद्या पैसे मिळवून आणला नाही की नाही, ते अर्जुन भाऊजी जिथं झोपतात की नाही तर जाऊन झोपायचं उद्यापासून. हा, उद्यापासून ना? मग ठीक आहे, आता झोपतोय. काय माणूस ऐका काय ओ निर्लज्ज आहे का काय? स्वाभिमान आहे की नाही तुम्हाला? तुम्ही उठा. तुमच्यासाठी की नाही उद्या हरतालिकेचा उपवास करणार आहे मी. माझ्यासाठी? होय तुमच्यासाठी. पण तुम्ही पैसे मिळवून आणलासा की नाही तरच करणार, नाहीतर अजिबात करणार नाही. बाई आहेस ग तू? म्हणजे पैसे मिळून आणले तर नवऱ्याची किंमत, नाही आणले तर त्या हरतालिकेच्या व्रताला काही किंमत नाही. तसंच असतंय. चला हा? निघा. आता तर म्हटलीस, सगळ्यांसमोर मान खाली घालायला आता उद्या म्हटलीस झोपायला, चला आता बाहेर. आता ये.
अर्जुन तुला ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ थँक्यू. तुझ्यामुळेच शक्य झालंय. आता काही झालं तरी मी तुझ्यासोबत फ्रेंडशिप करणार. तुला थँक्यू पण बोलायचंय, पण ते तुला भेटूनच बोलणार. माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवणारा तूच आहे. त्यामुळे तू आता कितीही लांब केलं तरी मी तुझ्याशी फ्रेंडशिप करणार. अर्जुन, ए हुली, अर्जुन उठ ना. अर्जुन कल्लू, ए कल्लू थांब, जाऊ नकोस कुठे, थांब. जाऊ नकोस म्हटलं ना, ऐक की मी काय सांगालो ते. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मग काय गिऱ्हाईक करायचं ते कर. मला सांग, मी त्या पोरीला मदत केली का नाही? केली ना? का केली? खरं तर कानडी माणसाची पोरगी आहे ती. माझी खोली घेतली, मला सारखं गोत्यात बी आणते. मी तर वाड्यातनं बी हाकलून देणार होतो. आता मीच तिला समजून घेऊन मदत करालोय. तू दोस्त आहेस की नाही? मग सांग, याचा अर्थ काय आहे? का करालोय असं? बोल की काय तर. तुला सोडणारच नाही मी, उत्तर देणार तर. बसू दे गिऱ्हाईक बोंबलत तुझं. सांग की काय कल्लू मर्दा, मी काय सोडत नसतोय. दे उत्तर पहिलं. सांग की मर्दा, डोकं फिरलं इथं आधी जाणे. ऐक कल्लू, ए तू इथं काय करालीस? कुठं काय करतो? कोणीतरी येईल ना. खरंच आलीस वे? आणि कल्लू कुठे? कल्लू कशाला येईल आता इथे? स्वप्न होतोय मी. तू काय करलीस इथं? हा, मी तुला थँक्यू म्हणायला आले. तू दुसऱ्याच गोत्यात आणून थँक्यू म्हणतेस काय? ही कुठली पद्धत आहे? ही माझी पद्धत आहे. बरं ऐक ना, तू आतापर्यंत खूप केलं माझ्यासाठी. मला पण तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. मी सांगू काय करायचं ते? माझं पाठलं सोड बाई, जा. ते सोडून दुसरं काय पण बोल. माझ्याशी फ्रेंडशिप कर ना. ए जा आणि जा. अर्जुन, ए बाई जा की झोप जा. काय वाटवागल्यासारखी फिरत असते वाड्यात. हे बघ, मला तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तुला गरज होती, मी मदत केली, विषय संपला. आता जा, तुझा रावण उठेल, येईल गिळायला मला. अप्पा आहेत ते माझे. अप्पा तेच अप्पा. आणि मला माहितीये तुझ्या मनात काय आहे ते. तुला काय माहितीये? आता तू झोपेत बडबडत होता, ऐकलं मी सगळं. कर ना फ्रेंडशिप. हे ते झोपेतलं काय खरं नसते ते. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय मी, मला काय बी पडलेली नाही तुझी. खरंच बघा, वय मला तुझी काय बी पडलेली नाही. आता निघ. ठीक आहे. आता जोपर्यंत तू माझी फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करत नाही ना,
तोपर्यंत मी पाणी पण पिणार मग बघू तुला खरंच फरक पडतो की नाही ते तू डोक्यावर पडलीस बरं का कन्फर्म आहे एकदम मला काय बी फरक पडणार नाही खरंच की आणि बघ तुझ्या घरच्यांना काय सांगणारेस का उपाशीस ते माझं मी बघून घेईन तू नको टेन्शन घेऊ राहिलं माझ्या बाचं काय जाते जाता झोप जा तुला अजून माझा हट्ट माहिती नाही बघच तू